आम्ही अर्धा अर्धा वाटून खातोय लाडू। चीअर्स। आता तुम्ही मगाशी किचन पाहिला असेल आणि आता तुम्ही किचनची कंडिशन पाहू शकता। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। सो आज बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण अगदी हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू। तुम्ही त्याला डिंकाचे लाडू सुद्धा म्हणू शकता, ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा म्हणू शकता। अगदी इन्स्टंट आणि खूप पौष्टिक असे हे लाडू आपण बनवणार आहोत। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे सगळं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा काढून घेतलेलं आहे। आता ह्यातले काय काय साहित्य आहे ते तुम्हाला एक एक करून आपण दाखवूयात। आता आपण ह्याच्यातले एक एक घेऊन आता आपण भाजून घेणार आहे। तुपामध्ये थोडं थोडं सगळं परतून घेणार आहोत। मग आता आपण पहिले मखाणे भाजून घेऊया। आता आपण हे मखाणे आहेत ना, हे आता भाजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॅन घेतले, त्या पॅन मध्ये एक छोटा चमचाभर इतकं तूप आपण टाकलेलं आहे। त्यामध्ये आता हे मखाणे टाकूयात आणि तुपावरती मखाणे छान असे परतून घेऊयात। आता यापुढे आपण जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं परतून घेणार आहोत ते ह्या एकाच कढईमध्ये परतून घेणार आहे। आपल्याला जर केव्हाही लाडू बनवायचे असतील तर ते तुपातच तुम्ही बनवा, कारण डालड्यामध्ये वगैरे बनवू नका, कारण ते शरीराला पण हानिकारक राहतो डालडा, आणि तूप पौष्टिकच राहतं शरीराला, त्याच्यामुळे भरपूर असं तूप वापरा व्यवस्थित। मखाणे पूर्णपणे छान तयार झाले, क्रिस्पी असे बरोबर भाजतात। हे मखाणे आपण इथे मस्त असे काढून घेतले, तुपामध्ये छान असे परतलेत। आता पुन्हा आपण हीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा तूप टाकायचं आहे। मस्त चमचाभर असं तूप टाकलंय। या तुपामध्ये आता आपण एक छोटी वाटीभर इतके काजू आणि बदाम टाकणार आहोत आणि आता काजू बदाम सुद्धा तुपावरती अगदी खरपूस असे परतून घ्यायचेत। लगेचच परतलेत ना ते, साधारणतः मिनिटभर पण नाही ना लागला। तुपात टाकल्यामुळे ते लवकर झाले, नुसते भाजले असते तर वेळ लागला। आता पुन्हा तीच कढई घेतली, त्यामध्ये अजून 2 चमचे इतकं तूप आपल्याला ऍड करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला डिंक परतून घ्यायचं आहे। डिंक तुपावरती परतला की लगेचच मस्त असा फुलतो। तयार आहे बरं का हा डिंक। हा बऱ्यापैकी टाकणार। इथे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये डिंक टाकला की अगदी लगेचच तो 5 सेकंदामध्ये मस्त असं फुलायला सुरुवात होते। डिंक फुलला की लगेचच तो काढून घ्यायचा। अशा पद्धतीने सगळा डिंक इथं आपण करून घेऊयात आणि एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आता इथे आपण आवडीप्रमाणे काळे मनुके आणि पिवळे मनुके घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला त्याच तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। मनुके सुद्धा तुपामध्ये परतून घेतले की अशा पद्धतीने मस्त असे फुलतात। मस्त फुलले तर आपण काढून घेऊ। आता हे मनुके आपण एका वेगळ्या प्लेटीत काढून घेतले। त्यानंतर ही अर्धी वाटी इतकी मगजबी आहे ती आपल्याला तुपावरती परतून घ्यायची आहे, साधारणतः अर्ध्या मिनिटासाठी। आता मनुके ज्या प्लेटीमध्ये काढले त्याच प्लेटीमध्ये आपण मगजबी काढून घेऊयात। आता हे इतकं
थोडंसं तूप आपण कमी करून घेऊयात. कशात काढायचं हे? गरम आहे तूप, अगदी आरामात वाटीत काढा. आता तूप काढून घेतलंय आपण कढईमधलं आणि हलकंसं थोडंसं तूप कढईला लागलेलं आहे. त्याच तुपामध्ये आपण हे जवस भाजून घेणार आहोत. तडतडायला लागले की आता हे काढून घेऊयात. खूप तडतडतात म्हणजे लगेचच काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपण हळीव टाकणार आहोत. हळीव सुद्धा तडतडायला लागले की ते पण काढून घ्यायचे. थोडीशी अशी लगेचच खसखस करतोय. झालेले आता आपण हे काढून घेऊ. सगळं आपलं आता भाजून झालेलं आहे. खसखस आपण जास्त नाही परतले, साधारणतः 5 सेकंडसाठीच आपण ते गॅस बंद करून परतून घेतले. त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये आता 1 चमचाभर इतकं तूप टाकूया आणि त्यामध्ये आता हे खोबरं टाकून घेऊयात. आता खोबरं अगदी खरपूस असं परतून घ्यायचं आपल्याला. म्हणजे त्याला ब्राऊन कलर नाही आला पाहिजे, छान असं कुरकुरीत झालं पाहिजे आणि त्याचा पांढरा कलर पांढराच राहिला पाहिजे ना. आणि लाडू बनवत असताना किचन ओट्यावरती असा सगळा मेस असतो. पसारा पडतो कारण प्रत्येक गोष्टी अशा घेतल्या, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला भाजून घ्यावी लागते, तुपामध्ये वेगवेगळे परतून घ्यावी लागते, त्याच्यानंतर ती वेगवेगळी काढावी लागते. त्याच्यामुळे लाडू बनवत असाल तर मेस होतोच. आता तुम्ही मगाशी किचन पाहिला असेल आणि आता तुम्ही किचनची कंडिशन पाहू शकता. लाडू बनवताना किचनवरती प्रचंड मेस होतो, भांडी सुद्धा काढावी लागतात, त्याला ऑप्शन नाहीये. थोडंसं काहीतरी पौष्टिक खायचं असेल तर थोडेसे कष्ट तर केलेच पाहिजेत. आता किचनची अवस्था दाखवते मी तुम्हाला. इथे बघा हे सगळं तुपामध्ये भाजून ठेवलेलं वगैरे सगळं आहे. रिकाम्या प्लेटी, तुपाची बरणी वगैरे सगळं तुम्हाला आजूबाजूला पाहायला भेटेल आणि अगदी अस्ताव्यस्त असं किचन झालंय. इथे बोलता बोलता आपलं खोबरं सुद्धा मस्त असं परतून झालंय, तुम्ही पाहू शकता. छान असं पांढऱ्या कलरच आपण ते ठेवलंय, जास्त ब्राऊन कलर त्या खोबऱ्याला येऊन नाही दिलाय. आता हे खोबरं आपण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं लगेचच. गेल्या वेळेला आपण ही तूप खजूर रेसिपी केली होती, ते तुपातले हे खजूर आहेत, ते आता आपण इथे वापरणार आहोत रेसिपी. आणि हे खजूर खूप दिवस टिकतात बरं का. महिना. तुम्ही इथे पाहू शकता आपण जवळजवळ 15-20 दिवसापूर्वी या खजुरांची रेसिपी टाकलेली. तुपातले खजूर मस्त असे बनवलेले. रोज एक एक खजूर तुम्ही खाऊ सुद्धा शकता आणि अशा पद्धतीने उरलेले खजूर तुम्ही लाडूमध्ये वगैरे सुद्धा टाकू शकता. आता हेच खजूर आपण लाडूमध्ये वापरणार आहे. जर तुमच्याकडे तुपातले खजूर नसतील तर तुम्ही नॉर्मल वाले खजूर सुद्धा बिया काढून इथे वापरू शकता. आता आपण हे वापरूयात. साधारणतः हे 7-8 खजूर असतील इथे आणि हे खूप ओले असे खजूर आहेत, कोरडे खजूर नाही आहेत. आता बारीक गॅसवरती आपण हे खजूर स्मॅश करून घेणार आहोत. एकदम छान असे एकजीव झाले पाहिजेत ते. आता हे आमच्याकडे तुपातले खजूर होते म्हणून आम्ही हे तुपातले खजूर वापरले. तुमच्याकडे जर हे वाले खजूर नसतील ना तर तुम्ही नॉर्मल वाले खजूर घ्यायचे, त्याच्यामधल्या बिया काढायच्या आणि मग पॅन मध्ये तूप टाकून मग ते खजूर स्मॅश करून घ्यायचे. आता आपल्याकडे हे ऑलरेडी होते त्यामुळे आम्ही मग हेच यूज केलेले आहेत. आणि तुमच्याकडे जर असे तुम्ही घरी बनवले असतील तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. आज आम्ही ह्या ठिकाणी खारीक वापरली नाहीये, तुम्ही खारीकही वापरू शकता, पण आता आमच्याकडे खजूर होते अवेलेबल म्हणून आम्ही ते वापरले. इथे तुम्ही पाहू शकता चमच्याच्या साहाय्यानेच खजूर एकदम मस्त असे बारीक झालेले आहेत, एकजीव होत आहेत, ते पूर्णपणे स्मॅश झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आता गॅस बंद करून हे उतरवून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा हे मखाणा आणि काजू बदाम केलेला जे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे खोबरं आपण तुपामध्ये परतून घेतलंय, हे आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे. हा डिंक आपण घेतलाय तो मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि ह्या प्लेटीमध्ये जे मगज, बी, जवस, हळीव दोन्ही प्रकारचे मनुके वगैरे आहे, खसखस आहे, हे आपण काही वाटून घेणार नाही आहेत. हे आपण असंच लाडूमध्ये टाकणार आहे, जेणेकरून लाडूमध्ये मध्ये मध्ये खायला ते खूप छान लागतात. त्यामुळे आपण हे वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घेतलं आहे. लाडू बनवण्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती सगळी पूर्वतयारी आपली करून झाली. आता आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण मस्त अशी भरड बनवून घेऊया, जे काही ड्रायफ्रुट्स, मखाने वगैरे आहेत त्यांची. आता मखाणे आणि काजू बदाम आहे ते आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. इथे आपण मखाणे आणि काजू बदामचे भरड करून घेतलेले आहे. खूप जास्त पावडर केलेली नाहीये. मध्ये मध्ये इथे तुम्ही पाहू शकता थोडेफार बदाम, काजू असे ठेवलेले आहेत, जे दाताखाली आले की मस्त लागतात. त्यानंतर आता हा डिंका आहे तो सुद्धा मिक्सरमधून वाटून त्याची आपण पावडर करून घेणार आहोत. इथे डिंकाची सुद्धा अगदी मस्त अशी पावडर आपण करून घेतली आहे. ती सुद्धा आता यामध्ये टाकूयात. भरपूर पण डिंक वापरू शकता. ह्या प्लेटीमध्ये जे होतं ते सगळं आपण यामध्ये टाकणार आहोत. आता हे जे खोबरं आपण तुपामध्ये परतून घेतलंय ते आपण अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. इथे सगळे सुके पदार्थ आपण टाकलेले आहेत. आता हे जे आपण तुपातले खजूर होते ते यामध्ये टाकायचे, स्मॅश केलेले. आता पुन्हा आपण तीच कढई घेतलेली आहे. कढईमध्ये जे वाटीमध्ये तूप उरलेलं मगाशी आपण काढून घेतलेलं ते तूप टाकले आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप पुन्हा ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे. साधारणतः 1 छोटी वाटीभर इतका गूळ आपण यामध्ये चिरून घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. अगदी बारीक गॅसवरती गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता गूळ आपण पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे. त्यामध्ये एक सुद्धा गाठ राहिलेली नाहीये. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा. आता आपण यामध्ये तुपातले खजूर वापरलेत आणि खजूर ओलसर होते, त्याच्यामुळे ऑलरेडी ह्या मिश्रणाला ओलावा आलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता ह्यातलं गूळ आपण संपूर्ण घेणार आहोत आणि 1 चमचाभर इतकंच तूप घेणार आहोत. नंतर लागलं तर पुन्हा तूप आपण यामध्ये ॲड करणार आहोत, ह्याची कन्सिस्टन्सी कशी येते बघून. थोडेसे ओलसर असेच हे लाडू आपल्याला पाहिजे आहेत. त्यासाठी आपण इथे 1 छोटा चमचाभर तूप अजून ॲड करूया. इतकं तूप इथे पुरेसं आहे. आपण आता सगळं तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपल्याला काही नंतर जास्त तूप टाकावं लागलं नाही. जेमतेम आपल्याला मला वाटतं ही 1 वाटी तूप लागले. ही वाली 1 वाटी, 1च वाटी तूप लागले. आणि जर तुम्ही खारीक घेतली ना तर बाकी भरपूर तूप लागणार. हे खजूर असल्यामुळे ओलसर आणि ओलसर खजूर होते ना हे, त्याच्यामुळे मग ते कमी तूप लागले. आता हे बघा छोटे छोटे लाडू वळून घेऊया तुम्हाला. आणि हे लाडू अगदी इझिली वळले जातात ना. हो, बघा अजिबात कष्ट नाही लागत लाडू वळायला. 5 मिनिटात तुम्ही हे लाडू वळू शकता. इथे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हे लाडू वळले जात आहेत. मस्त ओलसर असे लाडू बनलेत. हे दिसायला किती छान दिसत आहेत आणि वळायला सुद्धा अगदी सोपे आहेत. यामध्ये आपण डिंक टाकलेला आहे, हळीव टाकलेला आहे. त्यामुळे कुणाला कमरेचे आजार वगैरे असतील, स्पेशली स्त्रियांना जर कमरेचे आजार असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू घरी बनवून ठेवू शकता. खूपच पौष्टिक असे हे लाडू आहेत. भरपूर लाडे बनले तर एवढ्या क्वांटिटीमध्ये पण मी तुम्हाला दाखवते. किती लाडू बनले इतक्या क्वांटिटीमध्ये पण आणि एकदम भारी दिसतात दिसायला.
दिसायला जितके भारी दिसतात ना, खायला त्याच्यापेक्षा भारी लागतात. एकदम काय म्हणतो आपण फुलफिल असे हे लाडू आहेत की तुम्ही एक लाडू खाल्लात ना, तुम्हाला दिवसभर अजिबात भूक नाही लागणार. सकाळी उठून हा एक लाडू खायचा म्हणजे दिवसभर तुम्ही अगदी एनर्जेटिक राहता. मी लाडू तुम्हाला टेस्ट करून सुद्धा दाखवणार आहे, कारण की असं समोर लाडू बघून मला ते खूप खायची इच्छा होते. सगळे लाडू इथे मस्त असे वळून घेतलेत आपण. इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे लाडू अगदी मस्त असे बनवून तयार आहेत. एवढे भारी दिसतात ना. मी तुम्हाला ह्यांना एका प्लेटमध्ये सुद्धा ठेवून दाखवते कसे दिसतात ते, आणि मग आपण ते टेस्ट करून सुद्धा पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे लाडू बनवून तयार आहेत. छान दिसतात हे लाडू, खायला सुद्धा एकदम भारी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी 15-20 दिवस हे लाडू आरामात टिकतात. आपण आता लाडू टेस्ट करून बघूयात कसा झालाय. आपण खूप मोठे सुद्धा लाडू बनवलेले नाहीयेत आणि अगदी छोट्या आकाराचे सुद्धा नाही बनवलेत. आम्ही अर्धा वाटून खातोय लाडू. सुंदर तुपाचा इतका सुंदर वास येतोय ना लाडूला. आणि ड्रायफ्रुट्स मस्त क्रंची झाले तर ते मध्ये मध्ये क्रंची लागतात. हळीव आहे त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. मनुके, काळ्या मनुक्यांच्या बिया पण एकदम छान लागतात खाताना. खूप जास्त हेल्दी लाडू आहे. म्हणजे तुम्ही सकाळी जर हा एक लाडू खाल्लात ना तरी तुमचं पोट अगदी आरामात भरून जाईल. दिवसभर तुम्ही अगदी एनर्जेटिक फील कराल. एवढा पौष्टिक असा हा लाडू आहे. प्रत्येकाच्या घरी ना हे लाडू बनलेच पाहिजेत. म्हणजे तुम्हाला नेहमीच नाही बनवता आले तर कधीतरी हे लाडू असे बनवून ठेवत जा. घरातल्या ज्या स्त्रिया असतात ना त्यांनी तर आवर्जून असे लाडू खाल्ले पाहिजेत, कारण दिवसभर त्यांना बऱ्याच ऍक्टिव्हिटीज असतात, बरीच कामं करायची असतात. अशा वेळी तुम्ही हे वाले लाडू सकाळी खा. मस्त 1 ग्लास दूध प्या. तुम्हाला दिवसभर एकदम एनर्जेटिक आणि फुलफिल असं फील होईल. एकदम छान आहे. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.